सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण आयकर विभागाने त्यांना नोटीस बजावलेली आहे। संभाजीनगरमधल्या विट्स हॉटेल लिलावातील कथित आर्थिक गैरव्यवहारामुळेच ही नोटीस आली असावी अशी सध्या चर्चा आहे। बघूया हे संपूर्ण प्रकरण काय आहे। आता याच्या पुढे ब्लॅकचे पैसे चालणारच नाही। तुम्ही माझ्यासाठी बोललो, सर्वच मला नोटीस आली नाही। सामाजिक न्याय मंत्री काय म्हणाले ऐकलं? पुन्हा कान देऊन ऐका। ब्लॅकचे पैसे चालणारच नाही। तुम्ही माझ्यासाठी बोललो, सर्वच मला नोटीस आली। आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाही असं जाहीरपणे मंत्री संजय शिरसाटांनी सांगितलंय। यामागचं कारण म्हणजे संजय शिरसाटांना आलेली आयकर विभागाची नोटीस। विट्स हॉटेल खरेदी प्रकरणातून मंत्री संजय शिरसाटांच्या मुलाला माघार घ्यावी लागली। मात्र याच प्रकरणी आयकर खात्याची वक्रदृष्टी आता शिरसाट कुटुंबावर वळल्याचं बोललं जातंय। आता याच्या पुढे ब्लॅकचे पैसे चालणारच नाही। तुम्ही माझ्यासाठी बोललो, सर्वच मला नोटीस आलेली। 2019 चे तुम्ही निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती, 2024 मध्ये एवढी कशी झाली? 9 तारीख ठेवलेली, येणारी 9 तारीख। आता आलं की नाही टापता पैसे कमवणं सोपं आहे, पण ते वापरायचे कसे याचा अवघड झालेलं। आपल्याला चीड वाटेल अशा प्रकारचं स्टेटमेंट जेव्हा एक मंत्री करतो तर त्यांच्यातून काय अपेक्षा अजून करायची आहे? इन्कम टॅक्सनी त्यांना नोटीस पाठवलेली आहे, त्यांनी स्वतः कबुली दिलेली आहे, माझ्याकडे त्याची जानकारी नाही आहे। पण माझी विनंती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला हे आहे की त्याचा सखोल चौकशी केली तर आपल्याला फक्त मंत्री नाही, मंत्रींना मदत करणारे जे त्यांच्या ब्लॅक मनीला ट्रान्सफर करून कशा प्रकारे मनी लॉन्ड्रिंग हे सगळं सुरू होतं त्याच्या बाबतीत ही सखोल चौकशी केली तर मला असं वाटतं की येणाऱ्या काही महिन्यामध्ये खूप सारे लोक जेलमध्ये जातील। संभाजीनगरच्या विट्स हॉटेलच्या लिलावावरून मंत्री संजय शिरसाटांसह त्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट वादात सापडले होते। बाजारभावानुसार हॉटेलची किंमत 150 कोटी रुपये असताना सुद्धा केवळ 63 कोटींमध्ये विकत घेतल्याचा आरोप झाला। यानंतर संजय शिरसाट यांच्या मुलानं विट्स हॉटेलच्या टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली। मात्र विरोधकांकडून पावसाळी अधिवेशनात विट्स हॉटेलचा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी उच्चस्तरीय समितीतर्फे चौकशीची घोषणा केली। आजच्या मूल्यमापनाच्या हेतूनं मी जे प्रायव्हेट मूल्यमापकांकडून जी माहिती घेतली, या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन जवळपास 150 कोटी आहे। आणि त्यामुळे माझा पहिला प्रश्न राहील असा की तुम्ही आत्ताच्या बाजारभावानुसार या लिलावाचं व्हॅल्युएशन का काढलं नाही? मराठी माणूस पुढे चाललेला पाहवत नाही ना, मराठी माणूस पुढे झालेला पाहवत नाही हे नाव देत आहेत। म्हणून आता ही जी काय कोर्टाची प्रक्रिया आहे, या कोर्टाच्या प्रक्रियेनुसार काम झालेलं आहे। 20 तारखेपर्यंत टाइम दिला होता, 25% भरायचा टाइम है 20 तारखेपर्यंत दिला होता। 20 तारखेपर्यंत पैसे भरले नाही तर ती प्रक्रिया ऑटोमॅटिक रद्द होते। कदाचित हा कायदा यांना माहिती नाही, म्हणून यांनी जे काय आरोप केले ते एकदम बिनबुडाचे आहेत। सन्माननीय महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे, त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल। मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे, तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे। तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे, म्हणून या संदर्भात अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल। संभाजीनगर येथील विट्स हॉटेल विक्रीसाठी 6 वेळा लिलाव प्रक्रिया, मात्र प्रतिसाद नाही। 7व्या वेळी संजय शिरसाटांचा मुलगा सिद्धांत लिलाव प्रक्रियेत सहभागी। सिद्धांत शिरसाटांच्या कंपनीनं सर्वाधिक 62 कोटी 82 लाखांची बोली लावली। बाजारभावानुसार हॉटेलची किंमत 150 कोटी असल्याचा दानवेंचा दावा। लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतलेली सिद्धांत कंपनी ही नोंदणीकृत नाही। 3 वर्षांचा आयकर भरलेला नसताना कंपनीला टेंडर कसे मंजूर झाले? हॉटेल खरेदीसाठी 65 कोटी रुपये कुठून आले असा सवाल। तक्रारीची दखल आयकर विभागाने घेतली, त्यांनी मला नोटीस पाठवली।
9 तारीख त्याच्यात दिली होती. त्यांना आम्ही वेळ मागून मागितलेला आहे आणि त्याचं आम्ही योग्य तो उत्तर देणार आहेत. त्याच्यामध्ये गैर असं कोणतंही नाही आहे. त्यांना फक्त आमच्याकडून उत्तर हवं आहे, स्पष्टीकरण हवं आहे की तुम्ही हे कसं झालंय आणि म्हणून त्याचं उत्तर आपण लिगली देऊ. शिरसाट तुमच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव आहे का सरकारकडून? माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आणि कोणी दबाव मला टाकायचा प्रयत्न सुद्धा करत नाही, म्हणून त्याची चिंता करू नका. अंबादास दानवेने बोलून काढलं ते सगळं, परंतु यांनी कशाला जास्त गाजावाजा करायचा आणि सगळं खोटं आहे. सगळं त्या ठिकाणी खोटे कागदपत्र खोटे सगळं हे आणलं आहे आणि म्हणून ते योग्य नाही आहे. आयटीची नोटीस तर येणारच होती. आम्ही सांगितलं तुम्हाला आयटीची नोटीस येणार असं कुठे, कारण शेवटी काय त्यांनी फक्त जे खातं आहे समाज कल्याण, तर समाजाचं कल्याण करावं, बाकी स्वतःचं करू नये. विट्स हॉटेल लिलाव प्रकरणात 3 दिवसांपूर्वी उच्चस्तरीय चौकशी समितीची घोषणा झाली आणि त्या पाठोपाठ मंत्री संजय शिरसाटांना आयकर खात्याची नोटीस येणं हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काही, हा प्रश्न उपस्थित होतोय. आणि त्यामुळं आता विट्स हॉटेल प्रकरणात संजय शिरसाटांच्या संपत्तीची झाडाझडती घेतली जाणार का, त्यांची चौकशी केली जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर.